बिल्डिंगचं ह्या काम पूर्ण झालेलं आहे. 6 महिन्यापूर्वी बिल्डिंगचं काम चालू होतं. आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. डोंगर पण आता वायाला सुरुवात झालेली आहे. थंडी संपलेली आहे तशी. आता उन्हाळा चालू झालेला आहे. जराशी थोडीशी थंडी राहिलेली आहे. जास्त काय थंडी नाही आहे. गुड मॉर्निंग. बरेच दिवसानंतर कॅमेऱ्याच्या समोर आलेलो आहे. कारण की जवळजवळ 6 महिने झाले मी रायडिंगला वगैरे काही गेलोच नव्हतो. थंबनेलवरून तुम्हाला आज कळलं असणार आहे मी आज पुढे चाललो इथे. तर चला डायरेक्ट बाईकवरच भेटूया. फायनली घराच्या बाहेर पडलेलो आहे. 6 महिन्यानंतर रायडिंगला जातोय. आज आपण चाललोय धारेश्वरला. धारेश्वरवरून जाणार आहे चिपळूणला आणि बघूया मार्लेश्वर पण करायचं प्लॅनिंग आहे. डिपेंड आता कसा प्रवास होतो त्याच्यावर डिपेंड. छान वाटतंय. बरेच दिवसांतर रायडिंगला निघालेलो आहे. वातावरण एकदम प्लेझंट वातावरण आहे. एकदम छान सुंदर वातावरण आहे. गार लागतंय जरा. आता जवळजवळ उन्हाळा चालू व्हायला सुरुवातच झालेली आहे आणि मी जवळजवळ 6 महिने काय रायडिंगला बाहेर पडलो नव्हतो. जरासा ऑड वाटतंय आज जरा बाईकवरती, पण ठीक आहे, इट्स ओके, होईल मॅनेज. काही किलोमीटर गेल्यानंतर मॅनेज होऊन जाईल. 9:30 वाजतालेत तरी मी अजून पाटणमध्ये पोहोचलेलो नाही आहे. काय खरं नाही बाबा, खूपच उशीर होणार आहे. विह्याचा छोटासा घाट चालू झालेला आहे. डोंगर कोणतरी पेटवलेत, गवत वगैरे सगळं पेटवलेलं आहे. उन्हाळ्यात ही सगळी बोंब असते. पावसाळ्यात काय माझी एकही राईड झाली नाही. बाहेरच नाही पडलो. पावसाळ्यात नकोच वाटत होतं रायडिंग करायला. मागच्या वर्षी गेलेलो होतो अलिबागला तेवढंच. ह्या पावसाळ्यात तर काय कुठे बाहेर पडलेलोच नाही. त्याच्यानंतर हिवाळ्यात जरासं रायडिंग करावी तर मणक्याचा त्रास, आणखीन एक छोटंसं ऑपरेशन, छोटं नाही मोठं ऑपरेशन, त्यामुळे 3-4 महिने त्यात गेले. म्हणजे जवळजवळ 6 महिने तर काय बाहेर पडलो नाही. आता फेब्रुवारी महिन्यामध्ये आज रायडिंगला बाहेर पडलो आहे. बघूया कशी राईड होते आपली. गाडीचं मॉडिफिकेशन पण मी करून आणलेलं होतं. क्रॉस स्पोक्स म्हणजे रिम घातलेल्या होत्या. ट्यूबलेस पूर्ण करून घेतलेलं होतं मी. त्याच्यानंतर लॉंग रूट बहुतेक हा लॉंग रूट म्हणता येणार नाही तरी पण ही ट्रिप पहिल्यांदाच आहे. खराब रस्ते आले की समजायचं पाटण आलेलं आहे. इथून पुढे मला वाटतं बहुतेक आता सगळे बऱ्यापैकी सगळं रस्त्यांची कंडिशन वाईटच आहे. केव्हा पूर्ण होणार काय माहीत रस्ता. किती दिवस झाले, किती महिने, किती वर्ष होऊन गेले असतील. रस्त्याचं काम चालूच आहे. बघा होतो हे खड्डे आणि हा कच्चा रस्ता म्हणजे फार अवघडच काम झालेलं आहे. चला असू द्या, काय पर्याय नाही त्याला. होईल तेव्हा होईल रस्ता. आता आपण पाटणमध्ये एंट्री करतोय. पाटण स्टँडपासून आपल्याला राईट मारायचा आहे धारेश्वरसाठी. रस्ते बघा दगड उडते किती, आणखीन सगळे खड्डेच. हा पाटणचा स्टँड आहे. इथून फोडून आपल्याला राईड घ्यायचा आहे. तो तरी रस्ता कसा आहे काय माहीत नाही. धारेश्वरला ॲक्च्युली मी गेलेलो आहे. मी आणि सागर गेलेलो होतो, पण त्याला जवळजवळ आता 8 वर्ष झालीत. हा इथून राईड घ्यायचा आहे. मेडिकल आहे कोपऱ्यावरती. गाववाल्यानं जरा विचारलं, ते लोक म्हणले दोन्ही रस्ते जातात आहेत. हा पण रस्ता होतोय आणि तो पण रस्ता होतोय. हा फक्त वर जाऊन असा कुठल्या तरी टॉवर का काहीतरी म्हटले, ते टॉवरवरून परत तसं राईटला जायचं आहे. हा वरचा रस्ता निवडूया म्हणजे निवडलाय. जरा काहीतरी वेगळा वाटतोय. घाट रस्ता वाटतोय हा. ह्या रस्त्यावरून मी आलेलो आहे, पण आता काहीच आठवत नाही आहे मला. आणि त्यावेळेस भरपूर हिरवळ होती. आता नाही, आता उन्हाळा चालू झालेला आहे काय. आता सगळे गवत वगैरे पण माणसाने जाळलं आहे सगळं आता. त्यामुळे आता काही हिरवळची अपेक्षा करणं फार म्हणजे नाहीच. आलो शेवटी आपण डोंगरामध्ये. बरेच दिवस चाललेलं प्लॅनिंग, बाप रे. आज कुठे जरा वेळ मिळाला आहे. त्या ठिकाणी एक मंदिर दिसतंय. ते काय धारेश्वरचं नाही आहे ॲक्च्युली, पण आहे मंदिर. कोणतं आहे काय माहीत नाही. मजा यायला लागली आत्ता खरं म्हणजे रायडिंगला. अशा ठिकाणावरून रायडिंग करायला खरंच खूप छान सुंदर. कोणी नाही, मी एकटाच आणि रस्ता. बहुतेक हा भाग सगळा सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये येतो. आणि आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये 3 तर वाघिणी आता सोडलेल्या आहेतच. हो, ताडोबामधून वगैरे आणलेले आहेत. ताडोबामधून बहुतेक 2 वाघिणी आणल्या आहेत आणि पेंच रिझर्वमधून 1 वाघीण आणलेली आहे. आता हल्ली 3 वाघिणी सोडलेल्या आहेत. आणि ऑलरेडी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ नर हे होतेच. किती संख्या मला माहीत नाही ॲक्च्युली खरं म्हणजे 2 का 3 होते काहीतरी आहेत.
त्यांच्यासाठी ब्रिडिंगसाठी त्या 3 वाघिणी आणून सोडलेल्या आहेत. अजून सोडणार आहेत बहुतेक, काय माहीत. छान, पण म्हणजे ज्यावेळेस यांचं ब्रिडिंग होऊन पिल्लं वगैरे होतील, वाघांची संख्या वाढेल त्यावेळेस पर्यटन पण भरपूर वाढेल. हा टर्न बघा, आता एसटी आलेली आहे. जंगलची फिर यायला लागली आहे पूर्ण. तिथे वर वाडे वस्त्या आहेत. कशी माणसं राहत असतील, पण छान सुंदर. त्यांचं आयुष्य म्हणजे खूप वर्ष जगतील, निरोगी आयुष्य जगतील. आम्ही राहतोय प्रदूषणामध्ये. ड्रोन शॉट घ्यायला पाहिजे होता, पण गाडी थांबवायला जरा कुठेतरी साईडला जागा पाहिजे. चढावरती नाही थांबवून उपयोगाचे, तर वळणाचा सगळा रस्ता आहे. बघूया कुठेतरी थांबून ड्रोन आपण उडवूया, त्याची फार गरज आहे. मित्रांनो, मी आलो शेवटी फिरायला, रायडिंग करायला आलोच बरेच दिवसानंतर. खूप सुंदर वाटतंय मला, खूप म्हणजे खूप सुंदर वाटतंय. छान. तुम्ही पण साऱ्यांनो बाहेर जरा पडा. ट्रिपचं तर कोण मित्र नावच काढत नाहीत. धारेश्वर, यस, धारेश्वर मठ मंदिर. यस यस यस. कच्चा रोड, ऑफरोडिंग करत जावं लागतं काय? छान. अरे दाखवताना व्हिडिओमध्ये बऱ्याच नंतर दाखवले रस्ते एकदम पक्के आहेत म्हणून, म्हणजे डांबरी रस्ते आहेत. इथे तर कच्चा रस्ता आहे पूर्ण, ऑफरोडिंग. रस्त्याची कामं चालू आहेत वाटतं. हे असं असलं की नाही, याच्यातून गाडी स्लिप व्हायची शक्यता असते दालीच थोडीशी. हो नो, रस्त्याची कामं चालू आहेत. दादा रोड सगळं असंच आहे हा? याला याच्यातून गाडी पुढे डांबर आहे का? यातून गाडी व्हायची स्लिप. इथपर्यंत म्हणजे किती लांब आहे? म्हणजे अर्धा किलोमीटर आहेच. नाही, यातून गाडी स्लिप होणार, कारण एका साईडने पण जायला जागा नाहीये. नक्की 400 मीटरच आहे का? चला बघूया, ट्राय करून. त्यांचं 400 मीटर म्हणजे केवढं असणार आहे ते? तर बऱ्याच दिवसांतर बाहेर पडलोय, अजून अंदाज नाही त्यात. इथे झालं वाटतं रस्त्याचं काम जरासं म्हणजे अयो, यातून पण गाडी स्लिप होते. कसे रस्ते करतात तेच काय कळत नाही. यातून तर उलट रिस्कीच वाटतं जास्त. हे बाबा घसरू नकोस, हे बाबा घसरू नको, ब्रेक मारायचा नाही. हा बहुतेक जुना रस्ता आहे, बहुतेक नाही जुनाच रस्ता आहे हा. निम्म्यापासूनच रस्ता केला आहे, निम्म्यापासून काय कळायला मार्ग नाही. असा रस्ता असेल तर चालेल, पण तो रस्ता काय अजिबात नको. गाडी केव्हा स्लिप होईल काही सांगू शकत नाही. समोर बघा पवनचक्क्या. हो, इथे पवनचक्क्यांचं प्रमाण जास्त आहे. काय बघा, सगळ्या पवनचक्क्याच आहेत. त्या पठारावर ते पूर्ण पवनचक्क्या आहेत. राईट. नशीब बोर्ड तरी लिहिलेले आहेत, नाहीतर हालत खराबच. हा रस्ता चांगला वाटतो ना. रस्ता लहान असू दे पण व्यवस्थित असू दे. पूर्ण बघा ना, हे सगळं पूर्ण जाळून टाकलेलं आहे. संपूर्ण राख 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 दिसायला लागली आहे. आता काय पूर्ण दरीत उतरतो काय मी? जास्तच उतार आहे, खतरनाक उतार आहे. असा पूर्ण असा एकदम उतार आहे, स्टेप एकदम. रस्ता जर अचानक संपला विंपला तर मी येलोच. धारेश्वर मंदिर या झालं, मठ मंदिर या ठिकाणी. बापरे, डाव्या बाजूला असली भयानक दरे, खाली खोल. बघितल्यावर सुद्धा जरा असं जाम डेंजर वाटतंय. अरे नको 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 नको, बघायला नको. सरळ जाऊ द्या आणि रस्त्याच्या उजव्या बाजून जाऊ द्या. हे बघा, इथे छोटासा नंदी भग्न अवस्थेत आहे. फायनली पोचलोय आपण. धारेश्वरला पोचलेलो आहे. आणि हे बघा, हा असा व्ह्यू आहे धारेश्वरला. त्या ठिकाणी पूर्ण अशी खाली खोल दरी आहे, पूर्ण अशी खाली खोल दरी आहे. आणि ह्या ठिकाणी हे धारेश्वर. त्या ठिकाणी ॲक्च्युली तो मठ आहे, मंदिर आहे. हे बघा, हे डोंगरावरून असं पाणी कायम 12ही महिने झिरपत असतं. आता जरा उन्हाळा चालू होत आला आहे, त्यामुळे जरा म्हणजे पाणी कमी आहे. पावसाळ्यात बापरे धबधब्यासारखं पाणी असतं इथे. हे बघा, इथून अशी धार कोसळत असते कायम. पावसाळ्यात ही धार जरा जास्त असते.
हा असा व्ह्यू आहे. कालच अमावस्या झाल्यामुळे मंदिर जरा बंदच ठेवलेलं आहे. स्वच्छता वगैरे बघा किती सुंदर आहे. खूप सुंदर परिसर आहे हा. आणि ॲक्च्युली ही गुफा आहे. गुफा होती म्हणजे पहिली, म्हणजे अजून आहे गुफा, फक्त हे नंतर बांधकाम करून घेतलेले आहेत भिंती वगैरे. बाकीची काय माहिती तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमधून मिळून जाईल. मी फक्त तुम्हाला धारेश्वराचं मंदिरही दाखवतोय. 5 पांडव, श्रीराम, लक्ष्मण, श्री वीरभद्र, आदिश्वर बाबा, श्री केदारनाथ. छान परिसर आहे. खूप छान वाटतंय. थोडं शांत आणि मनाला एकदम सुखदायक असं वाटतं. चला, अशा तऱ्हेने धारेश्वरचं दर्शन झालेलं आहे आणि निघालो आहे आता पुढच्या प्रवासाला. माकडांनी अक्षरशः वैताग आले इथे. जॅकेट पूर्ण खाली पाडलं आणि जॅकेटमध्ये शोधत होते काय खायला वगैरे काय आहे का म्हणून. नशीब जॅकेट घेऊन गेलं नाही त्या दरीत, नाहीतर वाटच लागली असती. हे पहा पवनचक्क्याच पवनचक्क्या सगळ्या. आता आपलं डायरेक्ट चिपळूणमध्ये एक किरकोळ काम आहे, ते काम करून बघूया आता पुढे कसं कसं काय काय नियोजन होते ते आता काय सांगू शकत नाही आहे. आता परत तो येईल आपला ऑफ रोड मगाचा. बाहेर पडूया इथून पहिल्यांदा. मजा आली? तुम्हाला पण मजा आली की नाही मला जर सांगा कमेंट्समध्ये. खरंच सांगा मजा आली की नाही तुम्हाला पण. मजा तर आलेलं असणार आहे. ड्रोन शॉट पण घेतलेला आहे, तो पण तुम्ही बघितला असेलच. आता काय इथून पुढे ऑफ रोडच आहे. आलो आपण पाटणमध्ये. आपण येताना ह्या बाजूने आलो होतो, आता ह्या बाजूला आपल्याला जायचं आहे, राईट्स मारून जायचं आहे चिपळूणला. या झाडाला फुलं बघा किती सुंदर आलीत. उन्हाळ्याची चावल लागली आहे. उन्हाळ्यामध्ये असंच पान सगळी गळती होऊन बऱ्याच झाडांना म्हणजे गुलमोहर वगैरे पण असं उन्हाळ्यामध्येच ते फुलतं. छान. हा रस्ता खूप छान आहे तसा, म्हणजे एकदम असा एका बाजूला कोयना नदीचं पात्र आहे, कोयना नदी वाहते आणि हा एका बाजूने रस्ता आहे. पण या झाडांमुळे अशी नदी पूर्ण क्लिअर दिसत नाही आहे, पण काय काय ठिकाणी छान व्ह्यू येतो. हे बघा या ठिकाणी व्ह्यू येतोय. असे रस्ते झाल्यानंतर काय अडचणच नाही ना. झाला आता रस्ता बघा खराब यायला चालू झाले हळूहळू हळूहळू. हे मध्ये मध्ये असे बरेच पॅच आहेत. बहुतेक ह्या ठिकाणी ब्रिज बनवत असतील, त्यामुळे एवढंच काम रखडलेलं आहे. छानपैकी बघा शेतीची कामं चालू आहेत. भुईमुग पेरलेला आहे, त्या ठिकाणी ऊस पण आहे. आतापर्यंतचा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कमेंट करायला विसरू नका. 11:15 वाजता थांबलो आहे नाश्ता करायला. या स्पॉटला मी कायमच थांबतो. छान स्पॉट आहे हा. नाश्त्यामध्ये पण आता काय नाही, जेव्हा टायमिंग झालेलं ॲक्च्युली 12 वाजले.
बघू आता या ठिकाणी आता मिसळ मागवलेली आहे, मिसळ आलेली आहे. चला तर आता मिसळ खाऊया आणि पुढे निघूया. छान हॉटेल आहे या ठिकाणी. आता नाश्ता वगैरे केलेला आहे, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर हॉटेल आहे. अडचण फक्त एवढीच झाली की मला यायला उशीर झाला फक्त, त्यामुळे मिसळ मिळाली. आलू पराठा वगैरे पण होता, पण काय इथे काय आलू पराठा चांगला मिळत नाही. इडली वगैरे या ठिकाणी छान मिळते, पण सकाळी मिळते. मला यायला खूप उशीर झालेला आहे. चला अशा तऱ्हेने नाश्ता वगैरे झालेला आहे. नाश्ता काय म्हणून तेव्हा जेवण आणि नाश्ता एकत्रच झाला. कोकणात ऊन तर असणारच, उन्हाळा चालू झाला आहे म्हटल्यानंतर कोकणात ऊन असणारच. चांगलीच आता गरमी जाणवायला लागली आहे. कुंभार्ली घाट आरंभ, हा घाट खूप मोठा आहे, संपता संपत नाही. हा घाट पूर्ण चिपळून येईपर्यंत हा घाटच असल्यासारखंच आहे. धबधबा इथे असतो, बंद झाला. मागच्या महिन्यामध्ये होतं जरा जरा पाणी त्याला, आता काहीच नाही आहे पाणी. चिपळूण 30 किलोमीटर इथून, म्हणजे हा पूर्ण घाटच आहे. पोलीस चेकपोस्ट आहे इथे. वेणेश्वर गणपतीपुळ्याला आम्ही जी फॅमिली ट्रिप केली होती त्यावेळेस ह्या इथूनच कुठून तरी ड्रोन शॉट घेतलेला होता. मागच्या महिन्यामध्ये ह्या टर्नला तर एक ट्रक पूर्ण असं ह्या टर्नला तर बरोबरचा पलटी झालेला होता. आता ते भरून घेतले, त्यात सिमेंट कॉन्क्रीट काहीतरी टाकले, इथे ट्रक परत पलटी झालेला होता. आता आपण आहोत चिपळूणच्या बहादूर शेख नाका या ठिकाणी. मला एक कळत नाही, पण या ठिकाणी बहादूर शेख नाका या सर्कलला नाव का पडलं आहे तेच काय कळत नाही मला. चिपळूणकर कोण असेल तर सांगा. 3 वाजलेले आहेत, आत्ताशी माझं काम झालेलं आहे आणि आता निघाले पुढे. आता प्लॅनिंग असं केलं आहे की आता चिपळूण पास करून रत्नागिरी रोडने जायचं आहे आणि बघू पुढे काय करायचं. तुमचं ट्रॅव्हलिंगच करायचं आहे का पुढे काय आणखीन स्टे वगैरे करायचं हे अजून काही ठरवलेलं नाही आहे. बघूया आता काय होतं आहे ते. बाकी आता आपण चाललेलो आहे मुंबई गोवा हायवेने. ह्या ब्रिजचं काम ॲक्च्युली पूर्ण होत आलेलं होतं. काम चालू असतानाच तो ब्रिज पूर्ण कोसळला खाली, त्यामुळे परत ते काम चालू केलं. आता जरा मजबूत केलेलं दिसतंय. अभिरुची हॉटेल या ठिकाणी आहे, छान जेवण मिळतं या ठिकाणी, शुद्ध शाकाहारी. पण वेणेश्वरला जाताना आम्ही या ठिकाणी जेवलो होतो. गोवा जवळ आहे इथून, तसं 280 म्हणजे तसं काहीच नाही, संध्याकाळपर्यंत पोहोचून जाईल. कसले पूर्वी रस्ते होते आणि आता काय झालं आहे, कसले हॉटेल झालेत, एक सुंदर सुंदर हॉटेल झालेले आहेत. आज मार्लेश्वर आपल्याला स्किपच करावा लागणार आहे, कारण की 3:30 आत्ताच वाजलेत. मार्लेश्वरला पोहोचून त्या 500 पायऱ्या वर चढून जाऊन परत खाली येईपर्यंत काय होईल काय माहीत नाही. अंधार तर 100% होणारच आहे. गोवा 300 सॉरी मगाशी मी 200 म्हटलो, सॉरी 334 किलोमीटर आहे. सिटी असल्यामुळे बहुतेक हे ट्रॅफिक असणार आहे. संगमेश्वरचं हे ST स्टँड बरोबर आहे. हा ब्रिज बहुतेक आठवतोय मला, जुना ब्रिज आहे फार. पूर्वी ह्याच्यावरूनच वाहतूक होत होती. सकाळपासूनच्या प्रवासामध्ये अख्ख्या हे जरासं ट्रॅफिक लागलं. बहुतेक मार्लेश्वरचा नाही, मार्लेश्वरला जाणारा रस्ता त्या स्टँडच्या आसपासूनच कुठंतरी गेला असणार आहे, त्या साईड लेफ्ट साईडला. जाऊ दे जरा, आपल्याला काय त्या ठिकाणी जायचंच नाही. 4 वाजलेत. गो स्लोच जायला लागणार. या रस्त्यावर गाडी काय पळवणार आहे. जरा सॅडलिंग करूया, बरं वाटतंय जरा बंपला. वा 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 वा, जरा तेवढंच जरा आराम मिळाला. संगमेश्वर माझ्या अजून एका कारणासाठी लक्षात आहे चांगलं, बहुतेक हीच नदी. आता ही जरा पाणी जरा चांगलं वाटतंय. बरोबर ह्या ठिकाणी कुठेतरी वर चढावरती पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडलाच
2013 मध्ये आमचं एक ॲक्सिडेंट झालेलं होतं. बापरे, माझी बोलेरो गाडी होती शॉर्ट, आणि आम्ही गणपतीपुळ्यावरून रात्रीच येत होतो. रात्री ॲक्सिडेंट झालेलं आमचं. त्या मित्राची चूक होती, पण ठीक आहे. ती अक्षरशः आमची बोलेरो, आम्ही बोलेरोमध्ये 6 जण होतो. असं साईडला रेलिंग जे आहे की नाही, ते रेलिंग तोडून त्या नदीच्या जवळ जाऊन पडलेली होती आमची बोलेरो. आणि नशीब सगळ्यांचंच चांगलं, कुणाला काही म्हणजे काहीच झालेलं नाही. फक्त किरकोळ खर्चटलेलं होतं 1-2 जणांना, बाकीचे कुणाला काय झालेलं नाही. गाडी पूर्ण टोटल लॉस झालेली होती, आणि ती शॉर्ट बोलेरो होती म्हणूनच आम्ही राहिलो, नाहीतर फार अवघड काम होतं. 2013 मधली गोष्ट आहे ती, अजून मी विसरू शकत नाही. ती आठवण एकदम आता जरी आली तर अंगावर शहार येतात आहेत. गणपतीपुळे जायला रस्ता, मला वाटतं इथून गणपतीपुळे 40 किलोमीटर असणार आहे. ठीक आहे, गणपतीपुळेचा इथे बोर्ड आहे. इथून ब्रिजच्या खालून राईट साईडला गेले गणपतीपुळे 40 किलोमीटर, 100% 40 किलोमीटर असणार आहे. चला, छोटासा एक ब्रेक घेतला. छोटासा का म्हणून, मोठाच ब्रेक होता. आपण आलो आता हातखंब्यावरती. इथून राईट साईडला गेले की आपण रत्नागिरीमध्ये जातोय, आणि आता आपण निघालोय आंबा मार्गे कराडला. हा मलकापूर टू रत्नागिरीला हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर एकदम सुसाटच होणार आहे. संध्याकाळ झालेली आहे, गोल्डन अवर चालू आहे. मागे सूर्य मावळ आहे, गोल्डन अवर आहे. आणि आता मी साखरबा सोडून जरा पुढे आलेलो आहे. तर इथून पुढचा जर व्हिडिओ तुम्हाला दाखवायला म्हटलं तर परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण हाच रूट दाखवावा लागणार आहे तुम्हाला, कारण मार्लेश्वरला येताना हाच रूट असणार आहे. फक्त आता इकडून मी तिकडे चाललोय घराकडे, त्यावेळेस तिकडून इकडे येणार आहे. त्यामुळे आता व्हिडिओ परत डबल काय म्हणजे पाहण्यामध्ये पण तुम्हाला काय मजा येणार नाही. त्यावेळेसच व्हिडिओ बनवतो. आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो.